नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। रक्षाबंधनानिमित्त बहिणींचा उत्साह आणि भावांचे वचन। सोमवारी घरोघरी रक्षाबंधन होणार उत्साहात साजरे। अतिघाई संकटात नेई, प्रवाशाने केला कहर। एसटी बस चालकाने बस नेली पोलीस स्टेशनला। बस स्थानकावर बहिणींची लगबग, लाडक्या बहिणींची एसटी बसवर तुफान गर्दी। चांदणी पोलिसांच्या धाडसाचे जिल्ह्यात कौतुक। जे काम एलसीबीचे त्याचा शोध चांदणी पोलिसांनी लावला। 10 किलो गांजेसह छत्तीसगडचा इसम अटकेत, वाशिम पोलिसांची कारवाई। ग्राहकांचा घेत आहेत शोध। आता सविस्तर बातम्या। सणांचा महिना म्हणजे श्रावण महिना। श्रावण महिन्यात अनेक सण येतात आणि त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आपल्याला बघायला मिळते। या श्रावणातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात आणि याच दिवशी रक्षाबंधन सुद्धा साजरे केले जाते। नारळी पौर्णिमा साजरी करताना कोळी बंधू समुद्राला नारळ अर्पण करतात। पावसामुळे बंद असलेले मच्छीमारीचे काम ते नारळी पौर्णिमेनंतर सुरू करतात। याच कामाचा श्री गणेशा करताना ते समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करतात। नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन देखील साजरे केले जाते। हा सण म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा सोहळाच। रक्षाबंधन हा शब्द रक्षा आणि बंधन या दोन शब्दांपासून तयार झाला। रक्षा म्हणजे रक्षण करणे आणि बंधन प्रत्येक बहीण आपला भाऊ जो आपली रक्षा करतो त्याला राखी बांधून हा सण साजरा करते। यावेळी भावाला छान पाटावर बसवले जाते। आधी भावाला टिळा लावून औक्षण करते। यावेळी बहीण आपल्या भावाला राखी बांधते। ही राखी म्हणजेच भावाने बहिणीची काळजी घ्यावी यासाठीचा दिलेला विश्वास असतो। यावेळी भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देतो। ज्या घरात बहिणी आहेत त्या देखील आता बहिणींना राखी बांधतात। आपल्या चिमुकल्या भावासाठी रंगबिरंगी लाईट असलेल्या, कार्टून असलेल्या अशा वेगवेगळ्या राख्या विकत घेतल्या गेल्या। अगदी साध्या नाजूक रंगीत मण्यांच्या, मोत्यांच्या अशा साध्या पण उठावदार राख्या आणल्या गेल्या। काही बहिणी सोने, चांदी अशा धातूंच्या राख्यांना देखील पसंती देतात। राख्यांचे प्रकार, त्यांचे रंग हे सगळं वेगळं असलं तरी त्यामागची बहिणीची भावाप्रती आणि भावाची बहिणीप्रती असलेली प्रेमाची भावना दिसून येते। बसमध्ये जागा मिळवण्यासाठी लोक नेमकी काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही। रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अकोल्यातील एका प्रवाशाने लढवलेली शक्कल त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणारी ठरली। सध्या रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। त्यामुळे बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून अकोला बस स्थानकावर एका प्रवाशाने बसमध्ये त्याला जागा न मिळाल्यामुळे बसची काच दगडाने फोडण्याचा प्रकार बस स्थानकावर घडला असून या प्रकरणी बस चालक व वाहकाने दिलेल्या तक्रारीनंतर बसची काच फोडणाऱ्या व्यक्तीला सिव्हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतले असून गाडीमध्ये जागा मिळवण्यासाठी थेट बसच्या काचा फोडण्याचा हा प्रकार गंभीर असल्याची बाब या निमित्ताने उपस्थित झाली आहे। सण उत्सवाच्या काळात बसमध्ये जागा मिळवण्यासाठी केलेला हा कारनामा अत्यंत चुकीचा असल्याची भावना यावेळी प्रवासी नागरिकांनी व्यक्त केली। सोमवारला रक्षाबंधन असल्यामुळे एसटी बस स्टँडवर महिलांची बरीच गर्दी दिसून येत आहे। रक्षाबंधनाकरिता जात असताना बहिणींना शेगाव बस स्थानकावरील घाणीच्या साम्राज्यामुळे बस पकडण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे। शेगावच्या बस स्टँडला आतमध्ये काँक्रिटीकरण आणि पेवर्स बसवण्यात आले, परंतु यामध्ये ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट चित्र दिसून येते। ते कसं तर तिथं लागत असलेल्या प्याऊमधून पाणी वाहून ते पाणी संपूर्ण बस स्टँडवर वाहताना दिसते। त्यामुळे दुर्गंधी पसरून अनेक लोक तोंडाला रुमाल बांधून फिरताना दिसतात। तर ठेकेदाराने पाण्याचा विसर्ग करण्याकरिता पाईपलाईन किंवा नालीची व्यवस्था का केली नाही असा संभ्रम येथे निर्माण होतोय। या व्यतिरिक्त आगार प्रमुख या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत असून आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन या सर्व बाबींकडे लक्ष देऊन प्रवाशांना कशा चांगल्या सुविधा देता येतील याकडे लक्ष देतील का, संबंधित ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील का, हा एक मोठा प्रश्न येथे निर्माण होत आहे।
स्वच्छ शेगाव हीच आपली शान आणि सुंदर शेगाव हाच आपला स्वाभिमान। लाडकी बहीण योजना शासनाने सुरू तर केलेली आहे, परंतु आपण पाहू शकता की लाडक्या बहिणींना शेगावच्या बस स्थानकामधून कशी बसमध्ये बसताना कसरत करावी लागत असते। येथे जे प्याऊ लागलेलं आहे तेथून पाणी वाहते आणि संपूर्ण बस स्टँडच्या परिसरमध्ये पसरते। याचाच अर्थ की ज्या ठेकेदाराने हे सगळं काम केलेलं आहे ते योग्य प्रकारे केलेलं नसून महामंडळामध्ये स्त्रियांना अर्ध तिकीट आणि पूर्ण तिकीट माफीची सवलत जरूर मिळालेली आहे, परंतु काय ही उपयोगाची ठरू शकते? कारण जर का अशा सुविधा असतील तर त्यांनी या बसचा उपयोग करावा कसा? कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा। अकोला जिल्ह्यात सर्वत्र गुटखा मिळतो, पण स्थानिक गुन्हे शाखेला त्याचा शोध लागत नाही। सरकारचा पगार कमी पडतो म्हणून काही पोलीस स्टेशनचे अधिकारी गुटखा माफियांच्या पे रोलवर आहेत अशी चर्चा आहे। पण जिल्ह्यात आलेगाव येथे राज्यात बंदी असलेल्या गुटख्याने भरलेल्या गोडाऊनवर छापा मारून सुमारे 5.5 लाखांचा गुटख्यासह एकूण 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात चांदणी पोलिसांच्या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। आलेगाव येथील संदीप देवकते यांच्या दुकानात आणि गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली। या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला आणि झडती घेतली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला आहे। हा सगळा गुटखा आलेगाव परिसरातील गावांमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला होता। या प्रकरणात पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान राज्यात गुटखा बंदी असताना मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीचे प्रकरण बाहेर येत आहेत। मात्र या कारवाया केवळ पोलिसांमार्फत केल्या जात असून अन्न व औषध प्रशासनाकडून नगण्य आहेत। राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त अकोला येथील RLT महाविद्यालयात विज्ञान भारतीतर्फे विदर्भस्तरीय अंतराळ मॉडेल स्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या अंतराळ मॉडेल स्पर्धेत भारताने आतापर्यंत PSLV-C ते चांद्रयानापर्यंत पाठवलेले विविध अंतराळ मॉडेल विद्यार्थ्यांनी साकारले। जिल्हा स्तरावर आणि विदर्भ स्तरावर 2 टप्प्यात आयोजित केलेल्या अंतराळ मॉडेल स्पर्धेतील पहिल्या 5 विजेत्या संघांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रो सतीश धवन अंतराळ केंद्राला मोफत भेट देण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। जिल्हा व विदर्भ स्तरीय स्पर्धेत 874 विद्यार्थ्यांचे 437 मॉडेल सहभागी झाले आहेत। अशा उपक्रमांद्वारे शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिल्याने भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्राला बळ मिळेल असा विश्वास आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बोर्डी, शिवपूर, राहणापूर, शिवपूर, कासोद, सुकडी, मोहाळा या गावात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घोगा नाल्याला मोठा पूर आला होता। पुराच्या पाण्यात बैलबंडी वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। अकोट तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही गावचा संपर्क तुटला होता। 2-3 तास वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती। नंतर पुराचे पाणी हळूहळू कमी झाल्यावर रोड सुरळीत सुरू झाला। या घोगा नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे शेतातून काम करून घरी परत येत असताना नागापूर येथील शेतमजूर संदीप तुळशीराव अंबाडरे यांची बैलजोडीसह बंडी पुराच्या पाण्यात वाहून जात असताना धुरकरी व एक बैल सुखरूप बचावला, तर दुसरा बैल पाण्यात बुडून मृत्यू पावला। पुरामध्ये बैल दगावला असून बंडी वाहून गेली। या नुकसानीबाबत नैसर्गिक आपत्ती विभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून बैल दगावला या संदर्भात तलाठी यांनी पंचनामा नमूद केला आहे। घोग्यानाला ना आम्ही बंडी घेऊन जात असताना तिकून घोग्यानं पूर आला। आम्हाला लक्ष नव्हतं कोणाचंच। माझा बाळ दीप मोठा आहे, 10वीत आहे तर आम्ही गवत कापायला निघालो जोडीसाठी। तेव्हा आमचं लक्ष गेलं की मागून लोंढा आला, तर तेवढंच आम्ही असं निघायची कोशिश केली की आला म्हणून, तर दानोबान असा उड्या मारल्या, तर काय तिथंच आमचा जागाकार कणी बैल कणी असा दळमळला, असाच पाण्यातच जागीच तो ठार झाला। तर दुसऱ्या बैलाची असंच व्यवस्था आहे आमची, तर शासनाने मला मदत करावी। 1-1.5 लाखाच्या धर्मात माझी जोडी होती। तर हे निघाले होते चारा आणण्यासाठी बैलले शेतीकडे। तर नाल्यातून रस्ता होता, नाल्यातून जाताना तिकडून लोंढा आला। बैल आमचे वायात गेले ते दोघे जण बैल आणि हे बंडी जोडी दोन्ही पोरे भाऊ मला पोरगा वाळत चालला होता। या कारणानं हे दोघं जण कुद्या मारून कशी निघाले आणि एक बैल जागेवर ठार झाला गाळात फसून। एक बैल जाण्याच्या फिक्रीत आहे, तोही दुसरा आला।
हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाशिम बायपास रोड ते हिंगणा फाट्यापर्यंत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे लक्झरी बस व ट्रक मोठ्या प्रमाणात पार्किंग केले जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे। राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बस व ट्रक चालक मालकांनी अनधिकृतपणे लक्झरी बस स्टँड व ट्रान्सपोर्ट निर्माण केले आहे। यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड पूर्णपणे ब्लॉक केला आहे। या अनधिकृतपणे वाहन उभे करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांचा अजिबात धाक उरला नसून अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या लक्झरी बस व ट्रक चालकांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत। काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या लक्झरी बस आणि ट्रकमुळे काही दिवसांपूर्वी सैनिकाचा अपघात होऊन मृत्यू झाला होता। वाशिम बायपास चौक ते हरिहर पेठ पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्वलनशील पदार्थाचे टँकर आणि ट्रक मोठ्या प्रमाणात उभे करण्यात येतात। अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी होत आहे। अकोला साडी समाज मंडळाच्या वतीने भगवान श्री जीवेश्वर जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आज नंदाने मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। धागा धागा अखंड विणूया साडी सारे एक होऊया हा संदेश देत साडी समाजाचे कुलप्रथम वस्त्र निर्माता भगवान श्री जीवेश्वर जन्मोत्सव अकोला साडी समाज मंडळाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। जन्मोत्सव कार्यक्रमामध्ये 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान ग्रंथ वाचन, महाआरती, गोपालकाला यासह आज साडी समाजातील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक व केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बक्षीस वितरण तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, राजकीय व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींचा सत्कार संजयराव ढेंगे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या सोहळ्यात विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल, जीवेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त शुभांगी पाटणकर, साडी समाजाचे अध्यक्ष नरेंद्र, उत्सव समिती कार्याध्यक्ष जितेंद्र कुरळकर, नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती सतीश गणेशराव ढगे, उमेश पाटणकर, विष्णुपंत गोटे, ज्ञानेश्वर दखणे, निळकंठराव मांडवगडे, वसंतराव गाढवे, डॉक्टर पांडुरंग सरोदे, डॉक्टर उमाकांत मेन, विनोद केवाडे, डॉक्टर किशोर गाढवे, अमर भोपाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। अकोला येथील अजय इंगळे गांधीग्राम येथे अस्थि विसर्जनाकरिता नदीपात्रात गेले असता पूर्णा नदीला पूर असल्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने प्रवाहात लागून बेपत्ता झाले होते। अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला असून पाण्यातील त्याचे धाडस जीवावर बेतले आहे। पाण्याचा प्रवाह लक्षात न आल्यामुळे पाण्यात वाहून गेला होता। यावेळी नातेवाईकांनी आरडाओरड केली परंतु वाचवू शकले नाहीत। स्थानिक पातळीवर शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही। शेवटी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना पाचारण केले। नदीपात्रात 20 ते 25 फूट खोल पाणी असल्याने नदीपात्रात बोट स्टँड बाय होत नव्हती। शेवटी जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी पुरातही अंडर वॉटर सर्च ऑपरेशन चालू केले आणि अर्ध्या तासात तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर आणला। वाशिम रेल्वे स्टेशन परिसरातून शहर पोलिसांनी 10 किलो गांजासह एकाला अटक केली आहे। रूपम यादव या 24 वर्षीय तरुणाला अटक केली असून हा तरुण छत्तीसगड येथील रायगडचा आहे। तिसऱ्या दिवशी गांजाविरुद्ध ही दुसरी कारवाई शहर पोलिसांनी केली। वाशिम शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील नगर जवळून 10 किलो गांजासह एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक व्यक्ती रेल्वेने गांजा घेऊन विक्रीसाठी येणार होता। त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईत 1,20,000 रुपयांचा 10 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय। तर छत्तीसगड येथील रायगडचा रहिवासी असलेल्या विकास रूपम यादव वय 24 वर्ष या आरोपीला अटक करण्यात आली आहे। मागील 3 दिवसात गांजा पकडण्याची ही तिसरी घटना असून यापूर्वी वाशिम शहरातील साखळीबाबा परिसरातून 4 किलो गांजासह एका स्थानिक युवकाला अटक करण्यात आली होती। त्यामुळे वाशिम शहर हे अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र बनत चाललंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान पोलीस हा गांजा खरेदीदार कोण याचा शोध घेत असून तो कुठे सप्लाय करतो याची माहिती गोळा करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी।
रक्षाबंधनानिमित्त बहिणींचा उत्साह आणि भावांचे वचन. सोमवारी घरोघरी रक्षाबंधन होणार उत्साहात साजरे. अतिघाई संकटात नेई, प्रवाशाने केला कहर. एसटी बस चालकाने बस नेली पोलीस स्टेशनला. बस स्थानकावर बहिणींची लगबग, लाडक्या बहिणींची एसटी बसवर तुफान गर्दी. चांदणी पोलिसांच्या धाडसाचे जिल्ह्यात कौतुक. जे काम एलसीबीचे त्याचा शोध चांदणी पोलिसांनी लावला. 10 किलो गांजासह छत्तीसगडचा इसम अटकेत. वाशिम पोलिसांची कारवाई. ग्राहकांचा घेत आहेत शोध. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.